त्या पुण्याच्या ज्ञानज्योती शाळेमध्ये त्यांची पूर्वप्राथमिक प्राथमिकून त्यांनी जवळपास 30 वर्षे काम केलं आहे. जिथून त्या निवृत्त झाल्या आहेत आणि आता जो त्यांना सगळा वेळ मिळतो आहे तो वेळ सगळ्यांना तुमच्या जैन बांधवाची संवाद साधण्यामध्ये, सत्संगामध्ये, प्रवचनामध्ये घालवत आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना खूप आनंद मिळतो आहे. तसा योगाला ते इथे आलेला आहे. आपल्याजवळ इथे यवतमाळचे वणी गाव आहे. तिथे कवीच्या काळामध्ये 10 दिवस प्रवचन दिलेले आहे. सगळ्या महिला भगिनींशी संवाद साधलेला आहे. असा संवाद ते दरवर्षी कवीच्या काळामध्ये वेगवेगळ्या तिथे गावामध्ये त्या गावी जाऊन 10 दिवस राहतात आणि प्रवचन देत असतात. त्या अकोली पुणे येथील जैन स्थानकाच्या विश्वस्तम सुद्धा काम करत आहे आणि अनेक विषयावर त्यांचं लेखन व्याख्यान हे झालेलं आहे. त्या चांगल्या कवयित्री पण आहेत आणि रचनाकार पण आहेत. नुकता त्यांनी चांगला पोवाडा पण एक लिहिलेला आहे, लिहून तयार केला आहे स्वतः. चंदनवाला महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत. मुनीबाई देसाई संस्थेतर्फे त्यांना राष्ट्रसेवा पुरस्कार मिळाला आहे. स्वाध्याय अहमदनगर याच्यातर्फे त्यांना स्वाध्याय गौरव पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे त्यांचा अधिक वेळ न घेता त्यांच्या प्रवचनातून त्यांचा आपण अधिक परिचय करून घ्या. आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला आणि शारदाताईंचा त्यांनी परिचय करून दिला ते माननीय सुधीरराव कुलकर्णी. ते ज्ञान प्रबोधिनीमध्ये इथले सुपरवायझर म्हणून निवृत्त झालेले आहे. त्याशिवाय एक मातृमंदिर विश्वस्त संस्था आहे. ते त्या मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रभर असं कार्य समूह गायन स्पर्धा असेल, पोवाड गायन स्पर्धा असेल, सूर्यनमस्कार स्पर्धा असेल, अध्यापकांच्या करता निबंध लेखन असेल, संत साहित्य पुरस्कार असेल, असे हे सगळे उपक्रम महाराष्ट्र स्तरावर राबवून त्या मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे ते सहकार्यवाह आहे. आणि ज्या प्रमुख व्याख्यात्या आहेत या मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या उपाध्यक्ष आहेत. त्यांचं म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून फार मोठा संसार त्यांचा मोठा आहे, कारखानदार आहे. पण जैन समाजाचं काम ते त्यांचं अत्यंत मनापासून त्या करणार आहे. आज इथे येण्याचं मोठं कारण त्यांचं असं आहे का इथे आपल्या देवीच्या मंदिरामध्ये त्यांचा मुक्काम आहे. तिथून उद्या काटपूर धामणगाव त्या ठिकाणच्या शाळेला काही बक्षीस काही देण्याच्या करता तिथे जायचं आहे. आणि तिथूनच पुढे संगई हायस्कूल शेतूर अंजनगाव सुरजीला जायचं आहे आणि तिथून पुढे कारंजाला असा त्यांचा लांबचा प्रवास आहे. तर सुधीरराव कुलकर्णींचं सुद्धा या ठिकाणी आपण स्वागत करतो आणि शारदाताईंना विनंती करतो की चित्रलेखनाला सुरुवात करावी. नमो अधिहंतानं नमो सीतानं नमो आयर्यानं नमो वत्सायानं नमो लोहे सवसाहुनं एसो पंचनमोकारो सव्वपावकणासनो मंगलानंच सर्वेसी परमं वै मंगलम् पंचपरमेश्वरी भगवान की जय. पंचपरमेश्वरी भगवान की जय. आदिनाथ भगवानच्या चरणी खूप मनापासून श्रद्धापूर्वक नमस्कार करतो. प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवानचं मंदिर. आदिनाथ भगवान
आदिनाथ भगवानच्या मंदिरात आपण सगळेजण जमला. आपल्या सगळ्यांना जय जय जय. आपण जर अवतार मंत्र म्हटलं तर त्या अवतार मंत्रामध्ये 1-2 मिनिट आपण शांत बसून ती ऊर्जा आपण आपल्यामध्ये सगळेजण घेऊया. शांत बसायचं आणि दोन्ही हात जोडायचे. नमो अरिहंतानो, अरिहंत भगवान आम्ही तुझी ऊर्जा ग्रहण करीत आहोत. अरिहंत भगवान आम्ही तुझी दिव्य ऊर्जा ग्रहण करीत आहोत. नमो सिद्धानो, सिद्ध भगवान त्यांनी 8 कर्मांचे नाश केले. ते सिद्ध भगवान ज्योतीमध्ये ज्योत विराजमान सिद्ध भगवान आम्ही तुझी ऊर्जा ग्रहण करीत आहोत. नमो अरिहंतानो, नमो सिद्धानो, नमो आर्यानो. आचार्य भगवंत जे सर्व संघाला घेऊन चालणारे ते आचार्य भगवंत आपली ऊर्जा आम्ही ग्रहण करतो. उपाध्याय भगवंत जे स्वतः शिकतात आणि समाजाला शिकवतात ते उपाध्याय भगवंत आम्ही तुमची ऊर्जा ग्रहण करतो. नमो लोये सर्व साधू, जेवढे साधू संत जगतात झाले होती आहेत त्या सर्व साधू संतांची ऊर्जा आम्ही ग्रहण करतो, आम्ही ग्रहण करतो, आम्ही ग्रहण करतो. ही दिव्य ऊर्जा आपण सगळेजण ग्रहण करूया, ग्रहण करूया. शांत. खूप आनंद आहे की आपण आदिनाथाच्या भगवंताच्या मंदिरामध्ये आहोत आणि आपले शासनकाल कुणाचा चालू आहे आता? 24व्या तीर्थंकर कोण आहे? भगवान महावीर. महावीर भगवानचा शासनकाल चालू, त्याच्यामध्ये आपण काय करतोय? शासनकाल म्हणजे भगवान महावीर शेवटचे 24व्या तीर्थंकर आणि त्यांनी घालून दिलेले जे नियम आहेत ते आपण नियम पाळतो, म्हणजे आपण त्यांच्या शासनकालमध्ये चालतो. आता भगवान महावीरांचं चरित्र माहिती आहे का सगळ्यांना? मग ते चरित्र माहित असेल तर आपल्या आचरणात येईल नाही की नाही? तर भगवान महावीरांचं माहिती का? जेव्हा गर्भामध्ये आले, कुणाच्या गर्भात आले महावीर भगवान? काय त्यांच्या आईचं नाव? मग गर्भामध्ये आल्यानंतर एक दिवस गर्भामध्ये आल्यानंतर गर्भामध्ये हालचाल केली नाही की मी आज हालचाल करतो तर माझ्या आईला खूप त्रास होईल, म्हणून त्यांनी हालचाल बंद केली. हालचाल बंद केल्यानंतर कृष्णाला वाटलं बापरे काय झालं हे, गर्भ कालपर्यंत तर राहिला होता आणि आज काय झालं? तिला खूप रडायला यायला लागलं की तिला काय वाटलं की माझा गर्भच काय झाला की आता मृत झाला की काय. आणि हे असं तिला खूप अस्वस्थ झाली, सगळ्यांना जाऊन सांगायला लागली त्रिशला माता की असं काय झालं, असं काय झालं. तेव्हा महावीर भगवान जे होते ते 3 ज्ञान बरोबर घेऊन येतात, जे तीर्थंकर असतात ते मती, श्रुती आणि अवधी. अवधी ज्ञान म्हणजे काय? मती श्रुती आपल्याला पण आहे. मती म्हणजे आपण ऐकून जे आपल्याला ज्ञान मिळतं ते मती. मती ज्ञान म्हणजे बुद्धीनं मिळतं ते मती ज्ञान. ऐकून जे ज्ञान मिळतं ते श्रुत ज्ञान. आणि अवधी ज्ञान म्हणजे तपश्चर्य जे मिळतं ते काय आहे? अवधी ज्ञान. आणि तीर्थंकर होते भगवान महावीर, म्हणून त्यांना ते अवधी ज्ञान होतं. आणि त्यांनी आईचं सांगलं की आईला खूप दुःख होते की माझी हालचाल थांबवली तर. आणि त्यांनी मनात काय आणलं, कशासाठी थांबवली हालचाल? आईला त्रास होईल, पोटात लाग लागते हे लागतं म्हणून आईला त्रास होईल म्हणून हालचाल थांबवली. आणि कृष्णाला माताला काय वाटलं? काय वाटलं की आता गर्भच माझा नाहीये म्हणून. आणि मग त्यांना वाटलं बापरे माझी आई नुसत्या माझ्या हालचाल थांबवण्याने इतक्या माझ्या आईला त्रास होतोय. माझी आई जोपर्यंत जिवंत आहे, माझे वडील जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत मी दीक्षा घेणार नाही. दीक्षा घ्यायची म्हणजे आई वडिलांना सोडून जायला पाहिजे ना. दीक्षा घ्यायची म्हणजे मला सोडून जायला पाहिजे. दीक्षा घ्यायची म्हणजे सगळ्यांचा त्याग करून जायला पाहिजे. मग मी काही जाणार नाही. म्हणजे समाजापेक्षा दुसऱ्या लोकांचे विचार करण्यापेक्षा आधी कुणाचा विचार केला त्यांनी? आपल्या आई वडिलांचा. आई वडिलांचा विचार, माझ्या आई वडील जर आहेत, माझे सासू सासरे आहेत, माझ्या घरातले लोक आहेत, त्यांचा विचार काय करायचा? आधी करायचा आहे की नाही? आपलं थोडंसं त्याग करायचं, पण त्यांचा विचार आधी करायचा. ते कुणाच्या चरित्रातून शिकायचं? कुणाच्या चरित्रातून? महावीरांच्या चरित्रातून आहे की नाही? इतक्या लहानपणी काय केलं त्यांनी की माझ्या आई वडील सांगतील, माझ्या आई वडील आज्ञा देतील तरच मी काय करणार? दीक्षा घेणार. आता दुसरं बघा ना, ते नंतर 28 वर्षाचे झाले आणि 28 वर्षाचे झाल्यानंतर त्यांनी आई वडिलांना आई वडील त्यांचे गेले होते तोपर्यंत. मग भावाला विचारलं तुम्ही दीक्षा घेऊ का? त्यांच्या भावाचं, मोठ्या भावाचं नाव काय? सांगा तुम्ही तरी, मोठ्या भावाचं नाव काय महावीरांच्या? तुम्हाला माहिती कुणाला? नंदीवर्धन. काय नाव होतं त्याचं?
नंदीवर्धन. तर त्याला सांगितलं आता मी जातो दीक्षा घ्यायला. तर नंदीवर्धन म्हटलं अरे आत्ताच आई वडील गेले आणि तू मला सोडून गेला तर मी किती दुःखी होईल, हो की नाही? मी खूप दुःखी होईल. तर तू 2 वर्ष तरी थांब. आता यांची इतकी आतमध्ये तळमळून इच्छा होती की नाही मला जायचंय, मला आता याच्यात मी राहू शकत नाही, मला जायचंय. पण भावाने सांगितलं म्हणून 2 वर्ष परत राहत. तर कुणाची आज्ञा पाहिली? आज आपण घरातल्या कित्येक लोकांची आज्ञा पाळतो का? भावाची, बहिणीची, आईची, वडिलांची. आपण महावीरांना नमस्कार करतो ना, सगळेजणच ऐका, तो पण ऐक. आपण महावीरांना नमस्कार करतो की नाही? मग महावीरांनी केलेलं हे सगळं आठवायचं. तुमच्यासाठी खास मुलांसाठी सांगते मी आता. तर मी दुसरं बोलणार होते पण मुलांची संख्या खूप छान आहे म्हणून मला वाटतं की ते सगळ्यांचं ऐकणं घरात. मला त्रास झाला तरी चालेल. महावीरांना इतकं असं वाटत होतं की सगळं सोडून मला आता ध्यानमध्ये द्यायचं. माझ्या ह्याच्यात कशात मनच लागत नाही, आता माझं मनच लागत नाही. मला आता इथून जायचंय. पण वडील ते नंदीवर्धन म्हटल्यानंतर 2 वर्ष घरात राहिले. 2 वर्ष अशा पद्धतीने राहिले की त्यांचा राज्यकारभाराशी काही घेणं देणं नाही, काही नाही. कुठं कुठं तर राजवाडा खूप मोठा, कुठेतरी लांब जाऊन बसायचे, ध्यानामध्ये एकटे असायचे. अशा पद्धतीने 2 वर्ष राहिले. आता जाताना आणखी कुणाची परवानगी घ्यायला पाहिजे? दीक्षा घ्यायची म्हणजे परवानगी पुन्हा सगळ्याच परिवाराची परवानगी लागते. आई वडिलांची परवानगी लागते, भाऊची परवानगी लागते. महाराष्ट्रात घेतात की नाही दीक्षा? काय महाराष्ट्राचे फोटोज आहे. तर तेव्हा अशी दीक्षा की मला मनाला आता दीक्षा घेऊ शकत नाही. आई वडिलांची परवानगी लागते, भाऊ बहिणीची परवानगी लागते आणि लग्न झाले असेल तर बायकोची पण परवानगी लागते. मग लग्न झालेलं होतं त्यांचं, तर त्यांच्या बायकोचं नाव काय? त्यांच्या बायकोचं नाव यशोदा. काय होतं? यशोदा किंवा यशोदा. मग तिने परवानगी दिली का बरं? ती बघत होती 2 वर्ष की यांचा जीव किती तळमळतोय बाहेर जाण्यासाठी. मग इतकं त्यांना बाहेर जायचं, इतकं ध्यान करायचंय आणि ते म्हणतायत की मला एकट्याला तीर्थंकराचं जीवनाचा उद्देश एकच असतो, मला एकट्याला सुखी व्हायचं नाही. मी सगळ्या जगाला सुखी होण्यासाठी काय करायला पाहिजे ते मी सांगणार. करायचं ज्याचं ते नाही, पण काय करायचं हे मी सांगणार. पण मी सांगताना मी सत्य सांगितलं पाहिजे आणि सत्य सांगण्यासाठी मला आधी सत्य कळलं पाहिजे. मग ते सत्य कुठून कळणार? तर मी तपश्चर्या केली तर मला सत्य कळेल, मी ध्यान केलं तर मला सत्य कळेल. मी जगाचं रहस्य जाणण्यासाठी मला काय करायची? तपश्चर्या करायची. ते किती वर्ष तपश्चर्या केली त्यांनी माहिती आहे का? 12.5 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली, ध्यान केलं 12.5 वर्ष. आणि मग त्या 12.5 वर्षामध्ये फक्त 48 मिनिटं त्यांनी झोप घेतलेली. 48 मिनिट इतकं त्यांनी उभं राहून ध्यान केलेलं आहे. तर मग ह्या सगळ्या मला सत्याचा जर काय झाला, सत्य मला काय सत्य म्हणजे कळलं तर मी लोकांना सांगितलं, लोक सगळे सुखी होतील. आणि ते तीर्थंकराच्या जीवनाचा उद्देश असतो. मग ही यशोदा आहे, ती म्हणते की बापरे या माणसाला इतकंच सगळं बाहेर जावं असं वाटतंय आणि हे तीर्थंकर होणार आहेत हे आधीच वाणी झालेली असते, आधी माहीत असतं. मग मी का रोखू? मी नको चांगल्या कामं करू, त्याला जा तुम्ही. त्या आनंदानं परवानगी देते. मग आपली मुलं असू दे, आपले नवरा असू दे, चांगल्या कामासाठी आपण सगळ्यांना काय करायचं? अडवायचं नाही. माझ्याच्याने होत नाही, तुम्ही देवळात जाताय जा, मी तुमचं काम करेन. देवळात जायला तुम्ही सामायिक करता का? देवळात करून काय करता? पूजा करता? सगळेजण येतात रोज देवळात. मग पूजेत तुम्ही स्वतः यायचं, मुलांना घेऊन यायचं आणि कोणी जात असेल तर त्याला अडवायचं. आणि हे करून जा आणि ते करून जा आणि ते करून जा असं कोणाला अडवायचं नाही. तर हे महावीरांच्या काय शिकायचं? महावीरांच्या सगळ्या चरित्रामधून शिकण्यासारखं हे सगळ्यात महत्वाचं काय? महावीरांचा पूर्वभाव असतात. महावीरांचे एकूण किती भाऊ झाले? एकूण 27 भाऊ झाले महावीरांचे. किती झाले? 27. म्हणजे आपण पण आता आपल्याला काय वाटतं आपण जन्माला मेलो म्हणजे झालं, तसं नाहीये. आपण मागच्या जन्मी कोण होतो? कोणी पण असो, आपण माणूस असो, काय तिघेंचे म्हणजे गाय बैल असं कोणीतरी असेल. पुढच्या जन्मी अजून अजून आपण जसं कर्म केलं तसा तो आकार घेईल. याच्यापूर्वी कितीतरी आमचे जन्म झाले, कितीतरी जन्म झाले. हा आमचा एवढाच नाहीये जन्म, कितीतरी जन्म झाले आणि पुढे कितीतरी होणार आहे. मग आता आम्हाला पण किती झाले, कसं झाले. पण ते त्यांनी तपश्चर्या केली म्हणून त्यांना कळले पुढे आमचे मागचे किती झालेले, पुढे किती होणार आहे हे त्यांना तपश्चर्येने कळलं. आणि जेव्हा मी माझं शरीर आणि आत्मा असं वेगळं जेव्हा मला पहिल्यांदा कळतं तिथपासून भावाची काय होते? गणना होते. अशी महावीरांचे 27 भाऊ झाले. किती झाले? 27.
तर त्यांचा एक 20वा जो होता तो सिंह केसरीचा आहे, म्हणजे केसरी सिंह म्हणजे काय म्हणायचं, जंगलामधला सिंह. आणि सिंहाचं वागणं कसं असतं, क्रूरतेचं, हो की नाही. आणि तिथे मग क्रूरता म्हणजे स्वतःच जगायचं असेल तर काय, सगळ्यांना मारूनच खाणार की नाही. मग 21वा जन्म जर मारून खाल्ले सिंहाने सगळ्यांना, तर 21वा जन्म नरकमध्ये झालेला आहे. आणि 22वा जन्म जो आहे तो मात्र त्यांचा विमलनाथ म्हणून झालेला आहे. कोणाचा, विमलनाथ. तर त्याच्यासाठी म्हणून सगळ्यांना एक सांगण्यासारखं येते की आपण आपल्या मुलाचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. आता हा नरकमधून गर्भ आलेला, जिथून जिथून मनुष्याचा काय होतो, प्रवेश होतो, तसं तसं तो मनुष्य बदलतो. आपण फार मनुष्याला घडवू शकत नाही. मी कुठून आलेले आहे तेच मला आवडणार, मी जे केलेले आहे तेच, मी ज्याप्रमाणे कर्म केले तेच ऐनी मला मिळणार. मी जसं ज्या लोकांशी वागलेले, कुणाला मारलेले, कुणाला काय केलेले, तर ते लोक माझी सासू म्हणून किंवा वैरी म्हणून आता येतील. आणि मी खूप सगळ्यांशी प्रेमाने वागलेले असेल तर ते माझ्या आई, वडील, बहीण, भाऊ असे म्हणून येतील, माझ्याशी परत प्रेमाने वागतील. जसं मी करतो तसंच मला काय मिळणार. आपण काय ठरवलं तर आपल्याला कोण आई वडील पाहिजे, सांगा बरं, ठरवलं का, नाही, ठीक आहे. पण आपल्याला आई वडील काय ते ठरलेले, कारण त्यांच्याशी आपण तसं नातं केलेलं असेल म्हणून आपल्याला आई वडील तसेच मिळाले. आपल्याला मुलं कोण पाहिजे आपण ठरवले का, नाही. पण आपल्याला जी मुलं झाली आहेत त्यांचं आपलं मागच्या जन्मीचं काहीतरी देणं आहे म्हणून ते आपल्याला तसं आले. म्हणून या जन्मी वागताना सगळ्यांशी इतकं प्रेमाने वागा की पुढं आपल्या पुढच्या जन्मात आपल्याला कोणी शत्रू म्हणून मिळायला नको. तरी असं सुद्धा होताना कुणाकुणाशी भांडणं होतात, कुणाकुणाशी, आपण मनुष्य आहे की कुणाशी भांडणं होतात, कुणाशी आणखी काय होतं, कुणाच्याबद्दल द्वेष मनामध्ये येतो, कुणाच्याबद्दल राग मनामध्ये येतो. पण तो राग मनामध्ये ठेवला आणि तसंच पुढे पुढे आलं तर ते परत आपल्याला कधीतरी फिरायला लागतात. म्हणून 10 दिवस जे आहेत तुमचे दशलक्षण पर्व चालतं की त्याच्यात कुठला महत्वाचा दिवस असतो दशलक्षण पर्व मध्ये, क्षमा दिवस आहे की नाही, असतो ना, इथे करतात ना क्षमा दिवस, सगळा विश्व मैत्रीचा दिवस असतो ना, माहिती. आम्ही सर्वे जीवा म्हणतोय, म्हणता का तुम्ही, संपूर्ण जगातल्या प्राणी मात्राशी, फक्त मनुष्याशी नाही, प्राणी मात्राशी माझी मैत्री आहे. काय म्हणतात भगवान महावीर, संपूर्ण जगातल्या प्राणी मात्राशी माझी मैत्री आहे, कोणाशीही माझं वैर नाही. रात्री झोपताना रोज हे म्हणायचं आणि मग झोपायचं. आणि ज्याच्याबरोबर भांडणं झाली त्याला काय म्हणायचं, मी छान होतं मस्त राहिली, म्हणजे माझं आणि तुमचं काय झालं, विसर्जन, मी विसरून गेले तुमचं माझं भांडण झालं ते, मी तुम्हाला माफ केलं, तुम्ही मला माफ करा. तर संगमचा एक त्यांचा भाऊ आहे, संगम नावाचे काय होता, एक महावीर स्वामी जेव्हा झाले, हे सगळ्यात त्यांची मला आवडणारी सगळ्यात महावीराच्या चरित्रामधला तो प्रसंग आहे. महावीर स्वामी ध्यानस्थ उभे राहिले आणि ध्यानस्थ उभे राहिल्यानंतर कधी पण देवलोक जे असतं तिथं त्याची चर्चा चालली की हा मनुष्य पृथ्वीवरचा जम्बूद्वीपामध्ये भारत क्षेत्रामध्ये इतकी तपश्चर्या करतोय, त्याच्या तपश्चर्येला काय कुणीच त्याच्या तपश्चर्येला हे करू शकत नाही, इतका तो निश्चय खडा आहे, उभा आहे. मग तिथला एक देव काय म्हणतो, तिथं तर मनुष्याच्या शरीरातला तो कसा काय इतकी निश्चय तपश्चर्या करू शकतो, तुम्ही देवलोकामध्ये काय त्याची प्रशंसा करता, मी जाऊन त्याची तपश्चर्या भंग करणार. असं असतं की नाही काही काही लोक, मी जाऊन त्याची तपश्चर्या काय करणार, भंग करणार. मग तो संगम देव तो येतो, त्याची तपश्चर्या भंग करायला येतो आणि महावीर स्वामी ध्यानस्थ उभे असतात. ध्यानस्थ उभे म्हणजे एक काय म्हणतात बारीक काहीतरी हे असतात, त्याच्यावर नजर लावलेली, त्याच्या कुदरतावर त्या नजर लावली, ध्यानमध्ये ते खडे असतात, उभे असतात. आणि ते उभे असताना हा संगम काय करतो, वैद्यकीय शरीर त्या देवतांना धारण करता येतं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं वैद्यकीय शरीर म्हणजे तसं धारण करता येतं. मग मुंग्या आहेत की अंगावर मुंग्या सुटतात, खूप मुंग्या त्यांना चावतात, मग विंचू सुटतात, मग साप सुटतात, असं सगळं खूप 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 त्रास असतो त्यांना. पण महावीर स्वामी एकदम निश्चल ध्यानामध्ये खडे असतात आणि काय झालं तर 6 महिने असं तो त्यांना त्रास देतो. किती? 6 महिने. त्यांना भोजन मिळू देत नाही, त्यांना पात्रात ते ग्रहण करायचं की नाही तर ते काही मिळू देत नाही, त्याच्यामध्ये काहीतरी पडत ठेवतो, मध्ये प्रासूक नसेल तर ते खात नाहीत. महाराष्ट्र पण प्रासूक असेल तर खातात ना. तुम्ही महाराष्ट्र इथे येऊन गेलेत की नाही कधी महाराष्ट्र, मग तुम्ही भिक्षा देता ना, त्यांची तर खूप भिक्षा कडक असते, महाराष्ट्राची खूपच कडक असते, त्या हातात घेतात ना, राहणं पण त्यांचं खूप म्हणजे खूप कडक असते. तर तशा प्रकारची भिक्षा महावीर स्वामी घेणार, पण ते प्रासूक नसेल तर गेलं. असं करता करता 6 महिने संगम त्यांना इतका त्रास देतो, इतका त्रास देतो, तरी महावीर स्वामी बिघडत नाही.
आणि जाताना मात्र तो संघ म्हणतो की मी आता हारलो बाबा आणि आम्ही आता चाललो, तुम्हाला खूप त्रास दिला पण तुमचं ध्यान काही मी बोलू शकलो नाही, मी जातो असं म्हणत असताना महावीरांच्या डोळ्यात पाणी येतं. महावीरांच्या डोळ्यात पाणी आल्यावर तो परत मागत फिरतो आणि म्हणतो बघा मी इतका त्रास दिला, आता आलंच की नाही तुमच्या डोळ्यात पाणी. तेव्हा महावीर काय म्हणतात बघा ना, महावीर म्हणतात की तू मला त्रास दिलास त्यानं मी थकलो म्हणून माझ्या डोळ्यात पाणी नाही आलं. तर कशामुळे पाणी आलं, तू जो मला त्रास दिलायस तो त्रास तुला कधी ना कधीतरी भोगायला लागेल आणि तो तुला भोगायला लागेल तेव्हा तुला किती यातना होती हे आठवून मला आता करायला. म्हणजे तुला किती यातना होती हे आठवून काय होते मला माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे ज्याने आपल्यावर काय केलं, इतके आघात केले, इतका त्रास दिला, त्याला परत वेदना किती होती, त्याला वेदना होऊ नये म्हणून मला रडायला येणं ही सगळ्यात मोठी महावीरांच्या कथा जे जीवनचरित्र आहे त्याच्यातलं आपल्याला शिकण्यासारखं आहे की कुणीही किती त्रास दिला तरी सुद्धा काय आहे की तो त्रास आहे मी माफ करतो, कुणाबरोबरही आपलं वैर ठेवायचं नाही. ही महावीराची शिकवण आपल्या याच्यामध्ये उतरली पाहिजे. तर आपण महावीरांना नमस्कार केलेला आहे आणि यांची तर आदिनाथ भगवानांच्या देवळात बसलं म्हणून आदिनाथ भगवानांना किती दिवस अन्न मिळालं नाही, किती दिवस नाही मिळालं, का नाही मिळालं, का नाही मिळालं त्यांना अन्न, मग बाकीच्यांना माहित नाही का ते सोडलं नव्हतं म्हणून ते 6 महिन्याचं काय झालं. आदिनाथ भगवान जेव्हा होते तर त्यांनी या सगळ्या कला आपल्याला ह्याच्यात शिकवल्या, संसारातल्या 72 कला ज्या आहेत त्यावेळेस लोक सगळे असेच हिंडायचे, म्हणजे कपडे नाही, खायचं काय ते कळायचं नाही, काहीच नाही. त्यावेळेस मनुष्य जन्म अशा जरी झालेला असता ते सुसंस्कृतपणा जी मग संस्कृतीची परंपरा ही आदिनाथ भगवानांनी सगळ्यांना शिकवली. पण आदिनाथ भगवानाच्या वेळेस जे लोक होते ना ते बुद्धीनं जड होते. कसं ते बुद्धीनं जड पण मनाने अत्यंत रुजू, म्हणजे मन एकदम साफ, मन एकदम साफ, पण बुद्धीनं तीन-तीनदा समजावून सांगितल्यावरच त्यांना कळायचं. मग तिथे लोक आले आणि त्यांनी सांगितले की बैल जे आहेत ना ते घाणं चालू होतं, घाणं माहिती तुम्हाला तेलाचं घाणं असतं ना ते चालू होतं आणि ते बैल घाण्याला बांधले की बैल सगळंच खाऊन टाकतायत स्वतः. मग आता काय करायचं, तेल निघण्याच्या वेळी बैलच खायला लागले. मग आदिनाथांनी सांगितलं त्यांच्या तोंडाला काय करा, असं मुसल्या बांधलं त्यांच्या तोंडाला, म्हणजे ते खाणार नाही. त्या लोकांनी ते ऐकलं आणि केले आणि ते बैल घाणार, मग ते मुसल्या बांधले आणि चालू राहिलं. आणि रात्री काय झालं की दुसऱ्या दिवशी आले परत म्हणजे आदिनाथ भगवान आम्ही त्यांच्या पुढे परत खायला गेलो ते खातच नाहीयेत, का खात नाहीयेत, का खात नाहीयेत, का खात नाहीयेत. कारण ते लोक कसे होते बुद्धीने जड पण मनाने कसे होते अत्यंत रुजू, मनाने एकदम साफ होते ते पण बुद्धीने जड होते त्यावेळेस ते लोक. आणि महावीरांच्या वेळेस 24व्या तीर्थंकर जेव्हा महावीर त्यावेळेस मात्र काय झाले, बुद्धीनं कमी झाले आणि मनाने अत्यंत वक्र झाले. म्हणजे आजची स्थिती मन अतिशय कशाचे आपण पुढेच काढणार असे मनाने आम्ही बुद्धीचं अत्यंत कमी आमची. तर असे 24पर्यंत असं होत गेलो. तर मग परत आदिनाथाला सांगायला गेले की ते बैल तर खातच नाही. म्हणा अरे तुम्हाला काय सांगितलं तो मुसक्या बांधा, आता तुम्हाला त्यांना पाणी प्यायची वेळ झाली, त्यांना हे झालं तर तुम्ही काढलं तुम्ही तोंडाचं ते तुम्ही विसरूनच गेलो म्हणे काढायचं. आणि बैल केवळ उपाशी राहिले. ते कुणाच्यामुळे उपाशी राहिले, आदिनाथमुळे उपाशी राहिले. आदिनाथमुळे म्हणजे मी सांगितलं नुसतं मी केलं नाही पण मी सांगितलं, त्या चुकीच्या कामाला मी अनुमोदना दिली, चुकीच्या कामामध्ये माझा सहभाग असला तरी कुणाला मिळणार त्याचा दोष, मी नाही केलं बाबा, मी काही नाही केलं. पण भांडण लावायला कोण आहे, मी नाही भांडले पण भांडण लावायला कोण आहे दिल जावामध्ये, वाईट थोडंसं सोडून द्यायचं. मग त्याचा दोष कुणाला लागणार आहे, तुम्हाला लागणारच. मी काही नाही केलं पण पिल्लू कोणी सोडलं भांडण्याचं, त्याचं त्याला कुणी लावून दिलं घरी बाजूला आई बाबांमध्ये, बहिणीमध्ये, जावयामध्ये, सासू सुनांमध्ये, तर त्याचा दोष कुणाला लागणारच. आणि मग त्यांनी इतक्या दिवस किती वेळ होऊ दिलं नाही, रात्रभर होऊ दिलं नाही बैलांना, आहे की नाही, रात्रभर म्हणजे तर ते 12 महिने आदिनाथ भगवानना भिक्षा मिळाली नाही. जे करतो त्याचं काय दुप्पटने व्याजासकट ते फेडायलाच लागतं. अशा पद्धतीने कुठल्याही 24 तीर्थंकरामध्ये कुठल्याही देवतेचं घ्या, कुठल्याही याचं घ्या किंवा अन्य कुठल्याही देवता घ्या, जे केलेलं आहे ते तुम्हाला फेडायलाच लागणार. म्हणून तुम्ही आपण असं समजायचं नाही की आमचा ह्याच जन्म फक्त इथून आणि आमच्या मृत्यूपर्यंत एवढाच आमचा जन्म नाही.
हेच पुढे घेऊन जे काय पुण्य असेल पाप असेल तेच पुढे घेऊन पुढचा जन्म होणार आणि पुढच्या जन्माचं जरी मानत नसाल तरी जे इथं कमाई करू देत किंवा जे इथं आम्ही बेईमानी करू देत किंवा जे इथं परोपकार केलाय तो इथल्या इथे सुद्धा आम्हाला काय करायला लागणार, फेडायला लागणार, भोगायला लागणार, त्याच्याशिवाय सुटका नाही. म्हणून ह्या सगळ्यांची चरित्र काय शिकवतात आपल्याला की त्यांना नमस्कार करायचाच, पण नमस्कार करत असताना सुद्धा आम्ही कसं वागायचं ते आम्हाला सगळे चरित्र शिकवतात. आणि नवकार मंत्र रोज का म्हणायचा? नवकार मंत्र तुम्ही छान म्हटलं की आलं तेव्हा का म्हणायचा रोज नवकार मंत्र? नमो अर्यंतान म्हणजे काय? अर्यंतान म्हणजे काय? याच्यात कुठल्याही व्यक्तीचं नाव आहे का? कुठल्याही व्यक्तीचं नाव आहे का? नाही. आता प्राचार्य म्हटलं समजा मी, तर प्राचार्य सगळे अख्ख्या भारतात कितीतरी प्राचार्य आहे की नाही? तसं अनंत म्हटल्यानंतर की ज्यांनी आपल्या सगळ्या कर्मांचा नाशच करून टाकला, म्हणजे परत त्यांना जन्म मरणच नाही, अशा अत्यंत जे आहेत तर त्यांना माझा काय असो नमस्कार असो. मग ते मुस्लिम असतील, मारवाडी असतील, गुजराती असतील, कोणी कुठल्याही ह्याच्यातले ते असू देत अत्यंत, तर त्या सगळ्यांना माझा काय नमस्कार. सिद्ध म्हणजे ज्यांची आत्मा ज्योतीमध्ये ज्योत विराजमान होऊन सिद्ध फक्त त्यांच्या आनंदात विराजमान आहे, ते तुम्हाला काही मदत करत नाही, काही नाही, ते फक्त त्यांच्या ह्याच्यात आहेत, ते म्हणजे सिद्ध. तर त्यांना माझा काय असो नमस्कार असो. नमो आयर्याण म्हणजे काय? आचार्यांना माझा नमस्कार असो. आचार्य भगवंत माहिती आहे पण तुम्हाला काय करतात? संघाला सगळ्यांना एकत्र करतात, या महावीरांची वाणी पुढे नेऊन सांगतात. तीर्थंकरांनी जे सांगितले त्याची रचना गंधरांनी केली आणि गंधरांची वाणी आता साधू संत आपल्यापर्यंत पोहोचवतात, आचार्य आपल्यापर्यंत पोहोचवतात, सगळ्या समाजाला सगळ्या संघटन करतात, त्यांना आचार्य म्हणायचं. त्यांची शक्ती, ते आचार्य किती आहेत भारतामध्ये? आता समजा मराठी असतील, हिंदू असतील किंवा दुसऱ्या आणखी कोणी असतील, पण जो आचार्य सारखं काम करतो तो आचार्य, त्याला पदवी असू देत किंवा नसू देत, त्या सगळ्या आचार्यांना. आणि तेव्हा आत्ताचेच आचार्य आहेत का? पूर्वीचे झालेले आचार्य, आत्ताचे आचार्य आणि अजून होतील त्या सगळ्या आचार्यांना काय असो आमचा नमस्कार असो. उपाध्याय म्हणजे काय? नमो उपाध्याय. उपाध्याय म्हणजे काय? तर जे उपाध्याय स्वतः शास्त्र शिकतात, दुसऱ्यांना शास्त्र शिकवतात, उच्चारण शुद्ध करून घेतात, पाठांतर करतात, ते उपाध्याय, त्यांना नमस्कार असो. आणि साधू संत म्हणजे ज्यांनी संसार सोडला, साधू संत मोह माया सगळं सोडून दीक्षा ज्यांनी घेतली आहे ना, मग दीक्षा घेतलेले ते असे हिमालयातले असतील, आणखी कुठले असतील, कुठल्या जातीचे असतील, कुठल्या धर्माचे असतील, सगळ्या ह्याच्यातले असतील, त्या सगळ्या साधू संतांना काय असो आमचा नमस्कार असो. एसो पंच नमस्कार, हे 5 प्रकारचे नमस्कार. पुढे काय आहे सांगा? एसो पंच नमस्कार, सौव पावपनासन म्हणजे सगळ्या आमच्या पापांचा काय करो नाश करो. सौव पावपनासन मंगलांच सौवेसी प्रथम हवे, सगळ्या मंगलांमध्ये ते प्रथम मंगल आहे ना. म्हणून नवकार मंत्र उजल्या उजल्या काय म्हणायचा? नवकार मंत्र या सगळ्यांना नमस्कार. आणि रात्री झोपताना काय म्हणायचं? माझं कुणाशी वैर नाही, माझं सगळ्या जगातल्या सगळ्या प्राणीमात्रांशी. प्राणीमात्रांशी म्हणजे कोण? मग तुमच्या घरातली मुलगी असू दे, झुरळ असू दे, त्यांची काय आहे, त्या सगळ्यांशी सुद्धा माझी काय आहे मैत्री आहे की नाही. नाहीतर मग आपल्या घरात गव्हामध्ये खूप किडे झाले की पाण्यामध्ये चाळायचे, ते मारतात, मग असं नाही करायचं. तर काय करायचं? खूप किडे झाले तर सावलीला नेऊन ते बाजूला ठेवायचे. तर त्यांना सुद्धा, कारण प्रत्येक सगळ्यात महत्त्वाचं जैन धर्माचं किंवा कुठल्याच काय, जसं मला जगावं वाटतं तसं प्रत्येक प्राणी मात्राला जगावं वाटतं. त्यांचा जगण्याचा अधिकार आपल्याला घ्यायचा नाही, त्यांचा तो अधिकार आहे जगण्याचा. आपण मुलाला त्रास दिला तर त्या माणसाला वाटतं ना आपण ह्याला मारावं म्हणून, पण तो मारतो का आपल्याला? पण मारलं तर चालेल का? तसंच आहे प्राणी मात्राचं सुद्धा. किड्या मुर्ग्या कोणी असू दे त्यांना म्हणून मारायचं नाही. म्हणून तिथे काय लिहिलं? अहिंसा सबसे बडा धर्म आहे. कारण त्या जीवाला सुद्धा काय आहे जगायची इच्छा आहे ना, ती इच्छा, त्याचा तो अधिकार आहे, तो अधिकार आम्ही काढून घ्यायचा नाही. अशा पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी महावीरांचं चरित्र कल्पसूत्र होतं की नाही तुमच्याकडे वाचून? दशपर्व लक्षण जे असतं ना त्याच्यामध्ये तुम्ही कुंद आचार्यांचं हे वाचता ना स्तोत्र वगैरे, भक्तांबर म्हणता का? भक्तांबरची रचना कोणी केली आहे? भक्तांबर कुणाचं स्तोत्र आहे? आदिनाथ भगवानचं स्तोत्र आहे आणि त्याची रचना कोणी केलेली आहे? मानतुंग आचार्यांनी त्याची रचना केलेली आहे. तर ते भक्तांबर घेऊन म्हणायचं खूप छान आहे ते भक्तांबर, की त्याच्यामध्ये आदिनाथ भगवानची सगळी स्तुती आहे
आणि ती सगळी स्तुती या लोकांची स्तुती केल्यानंतर आम्ही पण तसेच बनण्याचा काय करतो, ज्याची स्तुती करतो, ज्याची पूजा करतो तसं बनण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ते गुण आमच्यामध्ये येतात म्हणून त्या देवतांची आम्ही काय करायची, पूजा करायची. अशा पद्धतीने तुम्ही सगळेजण आलात तर महावीरांना नमस्कार करता, आदिनाथांना नमस्कार करता, 24 तीर्थंकरांना नमस्कार करता, आचार्यांना नमस्कार करता. तर ते गुण काय आले पाहिजेत, आमच्यामध्ये आले पाहिजेत, आमच्यामध्ये ते गुण उतरले पाहिजेत. म्हणून देवळात रोज येऊन त्यांची पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ते सगळं काय आणि आपल्या आयुष्याचं जे काय असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय तर सगळ्या प्राणी मात्रांवर प्रेम, सत्यांवर प्रेम. जसं माझा आत्मा आहे तसाच तुझा पण आत्मा आहे, जसा माझा आहे तसाच तुझा आत्मा आहे हे जाणणं म्हणजे मग आपल्या घरात काम करणारे मजदूर असू दे, काम करणारे आणखी कुणी असू दे, गडी असू दे, कोणी असू दे, पण त्यांना सुद्धा काय मन जगावं वाटतं. त्यांना सुद्धा त्यांच्या याच्याप्रमाणेच त्यांची जेवढी क्षमता असेल तेवढं काम घेणं म्हणजेच मग काय माझ्यासारखंच त्यांना जाणणं, माझी आत्मा आणि त्यांची आत्मा एक आहे असं जाणणं म्हणजे धर्म करणं आहे. तर अशा प्रकारे धर्माचा अर्थ घेऊन आपण सगळ्यांनी नमो यंत्रणांची खूप साधना करावी, खूप साधना करावी, आचार्य श्रींना नमस्कार करावा आणि आदिनाथाच्या चरणी खूप लीन व्हावं अशी मी सगळ्यांना विनंती करते, प्रार्थना करते. आणि आदिनाथ बाबांच्या चरणी मला थोडीशी सेवा अर्पण करता आली याचा आनंद व्यक्त करते. तुमचे काही प्रश्न असतील तर आपण, प्रश्न नाही चर्चा असतील तर काय 5-10 मिनिटं आपण चर्चा करूयात आणि मग थांबूया. काही असेल तुम्हाला तर आपण बोलूया. तुम्ही काही माहिती असेल तर मला सांगा, मला काय माहिती असेल तर तुम्हाला सांगा.